मन इतकं चंचल आहे. माकड माहितीये वडवळकर, जरी माहित नसले घरातले काय कमी आहेत का तुमच्या? माकड भारत, माकडाला दारू पाजली. दारू माहितीये? हा, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी कर. इतकं व्यसन मुक्त आहे गाव. बर ठीक आहे. कसं आहे ना दादा, हिला फसवायचं सोपं आहे, पण याला फसवायचं अवघड आहे. कळतंय ना? कळतंय. तुम्हाला कळत नाही असं नाही, तुम्हाला सगळं कळतंय. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जात नाही, कळतं त्याला. तो लगेच म्हणतो महाराज आज नग, आज खाल्लंय, उद्या जाऊ. उद्या हो उद्या, उद्या पवित्र होतो तो. ना 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीत तर करायच्याच नाहीत. 7 गोष्टी. तुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयार्थ चौर्यम प्रदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा. तोंडानं नाही कळलं तर ऍक्शन न कळलं ना. 90 सॉरी, हा खांबा ही 90. काही नाही, युट्यूबची कृपा, दुसरं काही नाही महाराज बरं का. तर जास्त खांबा. कसं रे दादा, पण माणसं आहे ना इतकं कारण देतात ना पिल्यावर. बापरे, माणसं सहज म्हणतात, पिल्याला माणसाला कळत नाही. मार मार बायकोला रात्री मारतो, सकाळी तिलाच गुडीत म्हणतो नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. हात वावळायचा बरा कळतो तुला. रे हे कळत माय. एक काम कर, पिला ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळे मनुके आहेत, ताकद वाढती, गोड लागत्यात, खा. कळत नाही त्याला, खाईल का तो? आणि ती माय डोक्यातलं काढा. मनाची तयारी झाल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. हे सगळं मनावर आहे. कुठल्याच इंजेक्शननं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आणि महाराज असं रातचं दिलं असतं, झोपीत मध्यरात्री घी म्हणली असती. घी जिंदगी वाटोडी केली माई घीत दिली जरा. तरच तेवढं आहे त्यांच्या जीवाला. काय आणि काय लोकांना ज्ञान शिकवता मला काही कळत नाही. आता ही म्हातारी माणसं तोंड वर करून म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. तुम्ही लय गुणाची है की नाही? बिडी फुकू फुकू तुमची तोंड आत गेली, पण पोरं वाया गेली. तुम्हाला जबडा नाही शिल्लक राहिला. पोरच तेवढी वाया गेली आहे की नाही? मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळता, पण पोरं वाया गेली. भिंगाच्या चष्म्यातनं तुम्ही राणी बघता, पण पोरं वाया गेली. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवता, पण पोरं वाया गेली. दारू पिऊन नालीत होताना तुम्ही पडता, पण पोरं वाया गेली. है की नाही? कचकच कांद्याला पोरांपेक्षा जास्त गर्दी म्हाताऱ्याची असती. कळलं त्यालाच कळलं. हेच टोपी उडवून उडवून नाचतं, ही म्हणतो पोरं वाया गेली. अरे तुम्ही त्याला काकाला धरून, हाताला धरून काकड्याला नेलं पाहिजे. आणि मी व्यासपीठावर सांगते, ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी असेल, ज्या दिवशी प्रत्येक मुखात हरिनाम असेल, ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. सामर्थ्य कोणीच बदलू शकत नाही. हे होणार, पण तुम्ही केलं पाहिजे. अवघड आहे नाही का दादा? आता हे म्हातारा बायका सुद्धा दारात बसल्यावर, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाजा आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, यांना काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. आणि तू काय करती? ज्ञानेश्वरी वाचती, मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका खतरनाक वास आहे त्या मिसरीचा. आणि काय ग माय, कसं सांगणार तुम्ही नातीला ज्ञानेश्वरी वाचायला? नाही ग, धन्य माता पिता हिंदवी स्वरात जोबा राहिलो, कूस पावन होती. काय कूस होती माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा माना
मानाचा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मानाचा मानाचा जिजाईला मासाहेब जिजाऊ आठवा 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. जे गाव सुशिक्षित करायला आज आम्ही सांगतोय ना त्याची काय गरज आहे हे ऐका. कोण होत्या राजमाता जिजाऊ? काय त्यांचं महाराष्ट्रात योगदान? शिवनेरी सारख्या पडीक भागात होत्या. छत्रपती शिवराय जन्माला यायच्या अगोदरचा काळ आहे. पुणेकर जगायला घाबरत होते. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. काही नव्हतं. शेतकरी शेती पिकवत नव्हता. छत्रपती शिवराय जन्माला यावे 3.5-4 वर्षाचे. राया रावानं गाढवाचा नांगर मातीतनं फिरवला आणि सांगितलं, अंधश्रद्धा पसरवली, जो कोणी या मातीत पीक पिकवेल त्याच्या कुळाचा नाश होईल, निर्वंश होईल. साधी भोळी माणसं देवाला घाबरायची आणि राक्षसाला मानायची. राजमाता जिजाऊंनी 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि त्याच मातीतनं सोन्याचा नांगर फिरवला. कुणीतरी विचारला, अहो साहेब एकुलता एक पोरग गेलं तर? अहो कुळाचा दीपक कसा चालेल? अहो तुमचं पोरग मेलं तर? आऊ साहेबांनी मनगटात बळ आणून सांगितलं, दादा एकटीचा पोरगा गेला तरी चालेल, पण हिंदवी स्वराज्याचा दीपक तेव्हाच राहिला पाहिजे, त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. हे होती महिलांमध्ये ताकद. आता पुरुषांनी विचार केला, जर एक बाई एवढं मनगट बळकट करतीये तर आपण पुरुष आपण सामर्थ्याने माती पिकवायला पाहिजे. पण शेतकऱ्यांनी विचारलं, अहो साहेब शेती करायची म्हणजे बोलायचं काम नाही, या मातीला सोन्यानं मडवायचं म्हणजे साधं कष्ट लागत नाही. अहो टाळूवरचं लोणी चाटू चाटू खाल्लं या मुघलांनी, आता आम्ही कोणाच्या बळावर जगवायचं? कशी राखायची रानं, कशी पिकवायची शेती, बी बियाणं अवजार आणायची कुठून? या शेतकऱ्यासाठी पहिली पतसंस्था मासाहेब जिजाऊंनी उभी केली. त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि संस्थापिका राजमाता जिजाऊ मासाहेब. याला म्हणायचं गाव सदृढ करणं. दिलं शेतकऱ्यांना बी बियाणं, दिली अवजार, दिली जनावर, शेतकरी जगायला लागला. गाव समृद्ध झालं, लोक श्रीमंत व्हायला लागले, सक्षम व्हायला लागले. कशासाठी एवढा अट्टहास? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता कोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता कोवाली. होती जिजाईला खंत, झाला शिव पाहतो संत. होती जिजाईला खंत, झाला शिव पाहतो संत. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुसिरा मानाचा, मुसिरा मानाचा, मानाचा जिजा, मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती पुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की.
मुसिरा मानाचा चिचाईला. ज्यांना जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या. तुम्ही जगा नका लका, खरंच जगू नका लका. तुम्ही खरंच माणसं नाही लागा तुम्ही. काही काही माणसं मलाच म्हणतात लय उतू येते ग, भांडवल करते काय. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही त्याचं, नशाही तीच. कारण जाणीव आहे. इतकी सामर्थ्यवंत संघटना उभा केली होती माझ्या राजांनी. शाहीस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहीस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. या घाई गोंधळात बायकोला वाटलं छत्रपतींच्या मावळ्यांनी पोरगी उचलली, धावत पळत गेली नवऱ्याकडे. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको बेटी नहीं उठाएगा. अगर हमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा, बेगम क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है उनको. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात के धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले बंदे हैं. वो औरत जात का सम्मान करते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहोत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच कर्तृत्व हवं, तेवढीच एकात्मता हवी. तर हिंदू आहेत तर वैष्णव आहेत आपण, अवघड आहे. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी उशीर व्हायला नको विठ्ठला. मला आनंदी व्हायचं असेल तर माझी नजर सामर्थ्यवंत असावी देवा. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे मी ज्ञानी होतो असं नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे मी श्रेष्ठ भक्त होतो असं नाही. माझ्या माऊलींचं मत आहे, ज्या दिवशी प्रत्येकात पांडुरंग दिसेल त्या दिवशी सगळ्यात मोठे ज्ञानी आणि सगळ्यात मोठे भक्त तुम्हीच असाल. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच ज्ञानी, तोच श्रेष्ठ भक्त. ज्याला कळलं की हे त्रैलोक्यच त्याचं आहे. जेव्हा कळलं भरला घनदाट हरी दिसे. ज्या दिवशी कळलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. ह्या पक्ष्यांच्या मुखातून आलेलं नाम सुद्धा हरिनामच आहे. त्या झाडांना आलेला हरित बहर सुद्धा विठ्ठलच आहे. ह्या वाहणाऱ्या नद्या तो सुद्धा पांडुरंगच आहे. पण हा निसर्ग आपल्यावर पावन व्हावा, आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर आपल्याला थोडं सक्षम असणं गरजेचं आहे. मी तर खरं सांगू का, देवान